नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे श्री सीड्स कंपनीच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। माझं नाव आहे जगदीश राखडे। मी रिजनल बिझनेस मॅनेजर म्हणून या कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि आपण आता महाराष्ट्रभर काम करतोय। तर सगळ्यात महत्त्वाचं जे या वाहनामध्ये जे श्री सीड्स रायडरचं जे वाहन आहे बघण्यासाठी आपण आलोय मुक्काम पोस्ट आळंद, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आपण ज्यांच्या शेतावर आलोय त्यांचं नाव आहे संतोष। या ठिकाणी जे आहे त्यांचा पूर्ण चार्ट लावलेला आहे। संतोष शेळके, मुक्काम पोस्ट आळंद, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। या ठिकाणी आपण मक्का बघण्यासाठी आलो। तो जे मक्का बघत असताना तुम्ही बघूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोकापर्यंत दाणे भरलेले। हे वाहन महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी श्री सीड्स कंपनीनं खास वैशिष्ट्यपूर्ण कंप्लीट करून आणलेलं आहे। त्याच्यामध्ये गिट्टी, बारकी आणि कॅप्सूल दाणे। तर महाराष्ट्रभर जे तर सगळीकडे आता आम्ही कार्यक्रम घेतोय तर सगळीकडे एकसारखे समान आकाराचे कणस तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वाधिक उत्पन्नाची क्षमता म्हणजे काय, त्याच्यामध्ये 85% दाण्याची संख्या असते आणि 15% फक्त बिट्टी असते। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे तो उत्पादन वाढते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक समान आकाराची टोकापर्यंत भरलेले दाणे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ठीक आहे, त्यानंतर जे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खोलवर मुळे असल्यामुळे काय होते माहिती आहे का, मक्का पाणी, हवा, वारा आले तरी पडत नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता समान आकाराची कणस या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कापणीपर्यंत हिरवा चारा, जसं की आपण मक्का मोडल्यानंतर जे आहे तर आपण जे त्याचं मुरघास वगैरे करू शकतो आणि जनावरांना एकदम आवडीनं खाणारा याचा चारा आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचा हा सुद्धा फायदा या मक्यामध्ये होतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता झाडाची मध्यम उंची, याच्यामुळे काय फायदा होतो, कमी उंचीवर कणस लागत असल्यामुळे जे तर कमी मजुरामध्ये आपण मक्का ही काढणी करू शकतो। त्याच्यामुळे शेतकऱ्याचा हा सुद्धा फायदा या ठिकाणी बघायला भेटतो। या ठिकाणी बघू शकता तुम्ही कणसाचं मजबूत आवरण, याच्या वरती जे आहे कणसाचं जे पाकट असतं एकदम मजबूत असतं। त्याच्यामुळे पाणी, हवा आणि त्याच्यानंतर अळीचा प्रादुर्भाव या मक्यावर इतर मक्यापेक्षा कमी प्रमाणात होता आणि तो सुद्धा फायदा फवारणीचा या ठिकाणी शेतकऱ्याचा होतो श्री सीड रायडरमध्ये। तुम्ही बघू शकता कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मक्का तुम्ही कोरडो, बागायती, हलकी, मध्यम, भारी जमिनीमध्ये जे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मक्का एकदम येते। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोकापर्यंत दाणे भरलेले, एकदम हलकी जमीन आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम खडकाळ जमीन आहे, त्यात सुद्धा एकदम चांगला परफॉर्मन्स 90% एकसारखे कणस या ठिकाणी बघायला भेटतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आकर्षक नारंगी कॅप्सूल दाणे, जेणेकरून काय वजन जास्त येते आणि कलरमुळे जे येतं बाजारभाव इतर मक्यापेक्षा जास्त प्रमाणात येतो श्री सीड्स रायडर। तरी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी या। अजून सुद्धा या ठिकाणी एक पॉईंट आहे, दाण्याची सर्वाधिक टक्केवारी तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये 85% दाणे असतात आणि 15% फक्त गिट्टी असते। तरी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना मी अशी विनंती करतो, हा प्लॉट रोड टच आहे, आळंद ते पिंपरी रस्त्याला। या ठिकाणी थांबा, पहा आणि लक्षात ठेवा श्री